क्षणोक्षणी हाची करावा विचार, तरावया पार भव सिंधू, नाशिवंत देह जाणार सकळ, आयुष्य खातो काढ सावधान। महायोग पीठे तटे भीमरत्या, वरम पुंडरीकाय दातुं मुनींद्रै, समागत तिष्ठ तमानंदकंदं, परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगं। पांडुरंगा करू प्रथम नमन, पांडुरंगा करू प्रथम नमन, पांडुरंगा करू प्रथम नमन, पांडुरंगा करू प्रथम नमन। दूसरे चरण संताची या, दूसरे चरण संताची या, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार, त्यांच्या कृपादाने कथेचा विचार, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार। बाबाजी सद्गुरुदास तुका, बाबाजी सद्गुरुदास तुका, बाबाजी सद्गुरुदास तुका। पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरे चरण संतांची या, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू। बाबाजी सद्गुरुदास तुका, शुक्लां ब्रह्म विचार सार परमा, मध्यां जगद्व्यापिनी, वीणा पुस्तकधारिणीं भयदां जड्यन्धकारापः, अस्ते स्फाटिकमालिकां विदधतीं पद्मासने संस्थितां, वन्दे तां परमेश्वरीं भगवतीं बुद्धिं प्रदा शारदा। ॐ नमो जियाद्य वेद प्रतिपाद्या, जय जय स्वसंवेद्या आत्मरूपा, देवा तुझी गणेशो, सकलार्थमती प्रकाशो, म्हणे निवृत्तिदास अवधारी जोजी, सच्चिदानंद रूपाय विश्वोत्पत्त्यादि हेतवे, तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः। श्री राधा मेरी स्वामिनी, श्री राधा मेरी स्वामिनी, मैं राधे जी की दास, जन्म जन्म मोहे दे दियो श्री वृंदावन को वास। जय जय श्री राधा रमण, जय जय नवल किशोर, जय गोपी चित चोर प्रभु, जय जय माखन चोर। जटाटवी ग्वलज्वल प्रवाह पावितस्थले, कलेवलं लंबिताम्बुजंग तुंगमालिकां डमड्डमड्डमड्डम, विनादवड्डमरवयं चकार चण्डताण्डवं, तनोतु नः शिव शिवं, तनोतु नः शिव शिवं, तनोतु नः शिव शिवम्। क्षणोक्षणी हाची करावा विचार, तरावया पार भव सिंधू, नाशिवंत देह जाणार सकळ, आयुष्य खातो काळ सावधान। प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी करुणा वरुणालय पंढरीश पांडुरंग परमात्म्याच्या सेवेकरता घेतलेला अभंग, याची यावत भूतलावर जन्माला आलेल्या जड जीवांचा उद्धार करण्याकरता आपला देह अखंड जिजवणारे वितराग संपन्न पंचमवेद निर्माते छत्रपती शिवाजी महाराज यांचे धर्मगुरु जगद्गुरु तुकोबाराय यांचा 4 चरणाचा उत्तम अशा प्रकारचा अभंग आपण चिंतनासाठी घेतला आहे। तत्पूर्वी अभंगाला सुरुवात करण्या अगोदर अल्प असा परिहार द्यायचं म्हणजे असा, आपल्या या कंकराडे गावामध्ये कैलासवासी स्वर्गीय हरिभक्त परायण कमळाबाई दौलत कन्नोर यांच्या दशक्रिया विधीनिमित्तानं या समस्त कन्नोर परिवारानं आज या ठिकाणी ज्ञानदान व्हावं आपल्या हातून, म्हणून आज भगवंताचा हरिकीर्तनाचा सोहळा या ठिकाणी आयोजित केला। त्या ठिकाणी समस्त कन्नोर परिवार असेल, त्याचप्रमाणे
आजींचे पती दौलत बाबा कन्नोर, त्याचप्रमाणे त्यांचे 5 मुलं आहेत ना, 5 मुलं आत्माराम दादा असतील, गोविंद दादा, संतोष दादा, शरद दादा आणि भगवान दादा असे आजींचे 5 पुत्र. त्याचप्रमाणे आजींना 5 मुली, सौ आशाबाई शिंदेताई, अलकाताई, चंद्रभागाताई, नर्मदाताई आणि मंगलताई. त्याचप्रमाणे आजी मोठ्या भाग्यवान की आजींचे 2 नातू जे आहेत ते आज देशसेवेमध्ये रत आहेत, म्हणून त्यांचंही नाव घेणं आज या ठिकाणी महत्त्वाचं आहे. सागर भाऊ आणि भैया भाऊ दोघंही आज या ठिकाणी देशसेवा करत असताना या ठिकाणी भारत मातेची सेवा करत आहेत. आजींचं समस्त या ठिकाणी कन्नोर परिवार उपस्थित आहेत, समस्त नातेवाईक या ठिकाणी उपस्थित आहेत. बघा, दशक्रिया विधी का करावी? कारण आजकाल जे आहे, आतापर्यंतची जी पिढी आहे ती 10व 13व वर्षश्राद्ध पुण्यस्मरण आपल्या आई वडिलांचं करत आहेत, परंतु इथून पुढे पुढची पिढी करतीलच हे सांगता येत नाही. कारण बघा, जसं जसं त्या ठिकाणी संसारती संसारम सारखाच बदलतो, त्याचं नाव संसार आहे. ऐका, स्वर देत राहा. सारखाच बदलतो, त्याचं नाव संसार आहे. मागे जे होतं ते आता होणार नाही आणि आता जे होत आहे ते येत्या काळामध्ये पुढे होणार नाहीये. ऐका बाबा, आत्ताची मुलं जी आहेत ते आपल्या माता पितांची ऋणातून मुक्त होण्यासाठी, त्यांच्या ऋणातून मुक्त होण्यासाठी 10व 13व वर्षश्राद्ध पुण्यस्मरण विधी करत असतात. मग काही व्यक्ती म्हणतात की ताई, 10व करत असताना कीर्तन केलंच पाहिजे का? तर ऐका, शास्त्र असं म्हणतं की ज्या वेळेला आपले आई वडील जातात किंवा जो व्यक्ती जातो त्याच्या नावानं आपण दान केलं पाहिजे. मग दान म्हणजे कोणत्या प्रकारचं दान? तर शास्त्रकार वर्णन करतात, पहिलं म्हणजे अन्नदान केलं पाहिजे, अन्नदान केलं पाहिजे आणि दुसरं म्हणजे ज्ञानदान केलं पाहिजे. काय केलं पाहिजे? ज्ञानदान केलं पाहिजे. मग ज्ञानदानाच्या हेतूनं आजींच्या 5ही मुलांनी आज या ठिकाणी हरिकीर्तनाचा सोहळा आयोजित केला. म्हणून त्याचप्रमाणे या ठिकाणी कीर्तनासाठी उपस्थित असणारे, ज्यांच्या माध्यमातून इथपर्यंत येण्याचा योग आमचे सत्यम दादा या ठिकाणी उपस्थित आहेत काका. त्याचप्रमाणे विनेकरी बाबा या ठिकाणी उपस्थित आहेत, गायनाचार्य हरिभक्तपरायण दिलीप बाबा या ठिकाणी उपस्थित आहेत, मधुभाऊ या ठिकाणी उपस्थित आहेत. त्याचप्रमाणे इथलेच कंकराडचे बाबा, त्याचप्रमाणे मृदुंगाचार्य हरिभक्तपरायण देवादादा या ठिकाणी उपस्थित आहेत आणि ज्यांची सुंदर अशी साऊंड सिस्टीम आहे ते हरिभक्तपरायण सोनू दादा या ठिकाणी उपस्थित आहेत. सर्वांच्या चरणावर दंडवत प्रणाम. आपल्या गावामध्ये 3ऱ्यांदा माझा येण्याचा योग आहे. पहिल्यांदा तिकडे काकांकडे येण्याचा योग होता, त्याचप्रमाणे आज 2ऱ्यांदा सप्ताहामध्ये येऊन गेली आणि तुमच्या परिचयाची ताई आहे. म्हणून जेव्हा जेव्हा भजन होईल तेव्हा तेव्हा तुम्ही टाळी वाजवा आणि जे जे प्रश्न विचारण्यात येईल त्याची उत्तरं द्या. विठ्ठल विठ्ठल. अभंग तुकोबारा यांचा आहे. बघा, काही लोक म्हणतात की 10वा 13वेला कीर्तन केलं पाहिजे का? आणि जर हा विधी केलाच नाही तर काय होतं? शास्त्र प्रमाण देते मी तुम्हाला. आहकटा त्याचे करीती पितर, म्हणजे काय? जे व्यक्ती गेले आहेत त्यांच्या नावाने जर दान झालं नाही, ज्ञानदान असेल, अन्नदान असेल, त्या व्यक्तींच्या नावानं जर तुमच्याकडून कुठल्याच प्रकारचा विधी झाला नाही तर जे पितर आहेत तुमचे पित्र, ते पितर तुम्हाला श्राप देतात. आहकटा त्याचे करीती पितर. जर तुम्ही त्यांच्या नावानं विधी करत नसाल तर ते तुम्हाला श्राप देतात. मग तो श्राप कोणत्या प्रकारे आपल्याला लाभतो? ऐका माय, तो श्राप केन प्रकारे आपल्याला दिसून येतो. जर आपल्या घरामध्ये अपंग बाळ जन्माला येत असेल तर समजून जा हा कोणाचा श्राप आहे? पितरांचा श्राप आहे. त्याप्रमाणे जर आपल्या घरामध्ये जास्त अपघाती मरण कोणी पावत असेल तर कुणाचा श्राप आहे? पितरांचा श्राप आहे. मग या पितरांच्या ऋणातून मुक्त होण्यासाठी आपल्याला ज्ञानदान करणं योग्य आहे. म्हणून हा दशक्रिया जो विधी आहे हा केलाच पाहिजे. आता ऐका, 10व्याला आपण पिंडदान करत असतो. काय करत असतो? पिंडदान करत असतो. पिंडदानाचा विधी महत्वाचा आहे. पिंडदान करत असताना काही गुरु 11 पिंडदान करतात, काही गुरु 16 करतात, काही गुरु 21 करतात, काही गुरु 28 करतात. पण शास्त्र प्रमाण आहे पिंडदान करत असताना 28 प्रकारे पिंडदान केलं पाहिजे. किती प्रकारे? 28 पिंडदान केले पाहिजे. मग कशा कशाचे असतात ते ऐका. 25 जे पिंड आहेत ते कणकीचे असावेत, 3 पिंड आहेत ते भाताचे असावेत. ऐका, हे 25 पिंड आणि 3 28 किती झाले? 28 पिंड. आता ऐका, 28च का करायचे? तर देवानं
आपल्याला हा देह देत असताना 28 पिंडाने दान दिला आहे. किती पिंडाने? 28. मी बोलते, तुम्ही मोजा. पंचप्राण किती? पंच प्राण, पंचतत्व, पंच विषय, पंच ज्ञानेंद्रिय, पंच कर्मेंद्रिय किती झाले? 5 5 बोला ना. 25. आणि मन, बुद्धी आणि चित्त किती झाले? 28. या 28 पिंडांना भगवंताने आपल्याला हा देह दान दिलेला आहे. पुढचं ऐका, 28च का हे जर समजलं नसल तर पंढरीश पांडुरंग परमात्मा किती युगांपासून विटेवर उभा आहे? 28. बोला ना बाबा, तुम्ही उन्हामध्ये उभे आहात, पटपट उत्तर द्या मला. किती युगांपासून? 28 युगांपासून. युगे 28 विटेवरी उभा, वामांगी रखमाई दिसे दिव्य शोभा. गेल्या 28 युगापासून भगवान परमात्मा विठेवर उभा आहे. म्हणून 28 पिंडदान करावं. पुढचं ऐका, 28च का? माऊलींनी, विश्व माऊली ज्ञानोबाराय यांनी वारकऱ्यांसाठी साधक असणारा, बोधक असणारा लहानसा छोटासा ग्रंथ निर्माण केला. त्याचं नाव आपण रोज सायंकाळी करतो. त्यांचं नाव हरिपाठ. हरिपाठामध्ये अभंग किती आहेत? 28. बरोबर. पुढचं ऐका, हे जरी समजलं नसेल, देवानं प्रत्येकाला 2 हात दिलेत. किती हात? 2 हात. दोघं हातांना बोट किती आहेत? 10 बोट. 10 बोटांना एका बोटाला पेरे किती आहेत? पेरे 3. 3 10 किती झाले? इथं मोजू नका. किती झाले? 30 झाले का? नाही, 30 नाही, 28 त्या ठिकाणी पेरे आहेत. तुम्ही म्हणाल कसं काय? एका बोटाला 3 म्हटल्यानंतर 3 10 30 व्हायला पाहिजे, पण जो अंगठ्याचा पेरा आहे तो इथून त्या ठिकाणी जोडलेला नाहीये, म्हणून किती आहेत? 28 आहे. 28 प्रकारे पिंडदान केलं पाहिजे, शास्त्र आहे. विठ्ठल विठ्ठल त्या गेलेल्या व्यक्तीच्या नावानं आपण प्रत्येक महिन्याला काय करत असतो? काय करत असतो? प्रत्येक महिन्याला पितर बसवतात ना आपण, आपल्या ग्रामीण भाषेमध्ये पितर बसवतात. त्या व्यक्तीला आपण त्या ठिकाणी भोजन देतो. ऐका, असे किती महिने झाल्यानंतर आपण वर्ष श्राद्ध करतो? बरोबर. वर्ष श्राद्धाच्या दिवशी बघा, त्या व्यक्तीचा न्याय निवाडा होत असतो. ज्या वेळेला व्यक्ती मरण पावतो, त्याला जात असताना, यमदरबारापर्यंत जात असताना 16 नद्या पार कराव्या लागतात. किती? 16. मग त्या नद्या काय पाण्याच्या असतात का? नाही, त्या घाणीने भरलेल्या असतात, रक्ताने भरलेल्या असतात, विचित्र प्रकारच्या नद्या असतात. अशा अनेक प्रकारच्या नद्या पार करून यमदरबारामध्ये त्याचा न्याय निवाडा होतो. आणि न्याय निवाडा होत असताना त्या ठिकाणी त्या व्यक्तीने जर चांगले कर्म केलेले असतील तर त्याला चांगली जागा प्राप्त होते, आणि जर त्या व्यक्तीने वाईट कर्म केली असतील तर त्याला त्याप्रमाणे जागा दिली जाते. म्हणून जीवन जगत असताना माणसानं चांगली कर्म करा, म्हणजे चांगली जागा भेटल्याशिवाय राहणार नाही. विठ्ठल तुकोबाराय म्हणता, क्षणोक्षणी हाची करावा विचार तरावया पार भव सिंधू. नाशिवंत देह जाणार सकळ, आयुष्य खातो काळ सावधान म्हटलंय तुकोबारायांनी. माणसानं नरदेहामध्ये आल्यानंतर क्षणाक्षणाला विचार करा की ही भवसिंधू जी आहे, हा भवसागर जो आहे, हा आपल्याला पार कसा करता येईल. तर ऐका, मानवी देहामध्ये आल्यानंतर क्षणाक्षणाला माणसं विचार करतात का? हा पहिला महत्वाचा प्रश्न आहे. तुकोबारायांनी तासाला विचार नाही करायला लावला. तुकोबाराय तासाला विचार करायला लावत नाहीयेत. तर तुकोबाराय म्हणतात, क्षणाक्षणाला तुम्ही विचार करा. कशाला? क्षणाक्षणाला विचार करा. काय विचार करा? तरावया पार भव सिंधू. जर आपल्याला तरुण जायचं असेल ना या कलियुगामध्ये, कलियुग फार भयानक आहे. माय, किती युग आहेत? युग किती आहेत? तुम्हाला मी प्रश्न विचारते, घाबरू नका, तुमची लेक आहे मी. बोला ना माय, किती युग आहेत? बरं जाऊ द्या, युग माहित नसेल तुम्हाला, आपण कोणत्या युगात जगत आहोत हे तर माहिती आहे ना? बोला ना, कोणत्या युगामध्ये हे माहित असणं गरजेचं आहे. आपण कलियुगामध्ये आहोत. युगाची संख्या सांगा. युगाची जी संख्या आहे, किती युग आहे असा प्रश्न जर विचारला तर 4 युग आहेत. किती? 4. कोणते कोणते? एक आहे सतयुग, त्रेतायुग, द्वापार युग आणि कलियुग, आपण ज्याच्यामध्ये राहतोय. बरोबर, 4 युग आहेत. सतयुग, त्रेतायुग, द्वापार युग आणि कलियुग. 4ही युगांची संख्या जर पाहिली, पहिल्यांदा कलियुगाची संख्या आपण पाहूया. किती संख्या आहे? कलियुगाचं आयुष्य किती आहे?
हे माहीत नसेल. तुम्ही म्हणाल ताई आम्ही तुम्हाला कशासाठी बोलवलं आहे, बरोबर ना? मी सांगते तुम्हाला, तुम्ही काळजी करू नका. ऐका, कीर्तन म्हणजे धांगड धिंगा नसतो. मी पहिल्यांदाच सांगते, कीर्तन म्हणजे भगवंतापर्यंत पोहोचण्याचं मार्ग, त्या ठिकाणी मार्ग म्हणजे कीर्तन आहे. आज तुम्ही ग्रामीण भागात आहात, तुमचा शबरी मातेचा सप्ताह मी पाहिला, एवढा आनंद वाटला. आज मी ज्याही गावामध्ये कीर्तनाला जाते ना, त्याही गावात कंकराडाचं नाव घेतल्याशिवाय मी राहत नाही. का माहितीये? भव्य दिव्य. बघा माय, एक साधं उदाहरण मी तुम्हाला सांगते. ताटामध्ये 4 भाकरी असताना तुम्ही एखाद्याला दान देतायत ना, यात काही नवल नाहीये. तुमचा भला मोठा बंगला आहे आणि तुम्ही तर दुसऱ्याला दान देत असाल, याच्यातही काही आश्चर्य नाहीये. पण ताटात 1 भाकर असताना तुम्ही 1 भाकरीतली अर्धी भाकर जर दुसऱ्याला देत असाल ना, यात फार आश्चर्य आहे. म्हणून ऐका, गावोगावी मोठे सप्ते होतात, पण आपल्या गावामध्ये आज ग्रामीण भागातली माणसं एवढा सुंदर सप्ताह करतात ना, मला आनंद वाटला होता. म्हणून तुम्ही सूक्ष्म ऐका. युग किती आहेत? 4 आहेत. लक्षपूर्वक ऐका. एक आहे सतयुग, द्वापारयुग, सतयुग, त्रेतायुग, द्वापारयुग आणि कलियुग. सतयुग जे आहे, त्या सतयुगाची त्या ठिकाणी आयुष्य, त्या सतयुगाला जे आयुष्य आहे ते किती आहे ऐका, 17,28,000. किती हजार? 17,28,000. नंतर कोणतं युग आहे? त्रेतायुग. त्रेतायुगाचं आयुष्य आहे 12,96,000. किती हजार? लक्षात ठेवा बरं का. जो प्रश्नांची उत्तरं देईल त्याला कीर्तन संपल्यानंतर चांदीचं नाणं देण्यात येईल. ऐका, सतयुगाची आयुष्याची गणना, सतयुगाचं जे आयुष्य आहे त्या सतयुगाला आयुष्य आहे 17,28,000. त्रेतायुगाला आयुष्य आहे 12,96,000. नंतर कोणतं युग आहे? द्वापार युग. द्वापार युगाला आयुष्य आहे 8,64,000. आणि ज्या कलियुगात आपण राहत आहोत याची संख्या सगळ्यांनी लक्षात ठेवा. कलियुगाचं आयुष्य आहे 4,32,000. किती? 4,32,000. आता ऐका, या 4ही युगांचं जर आपण गणना केली तर प्रत्येक युगाचं आपण आयुष्य पाहिलं. सतयुगामध्ये 1,00,000 वर्ष आयुष्य माणसाला होतं. किती? 1,00,000. त्याच्यानंतर कोणतं युग? त्रेतायुग. त्रेतायुगामध्ये 10,000 वर्ष माणसाला आयुष्य होतं. नंतर युग द्वापार युग. द्वापार युगामध्ये 100, किती? लक्षपूर्वक ऐकताय ना? 1000 वर्ष. किती? 1,000 वर्ष आयुष्य माणसाला होतं. आणि कलियुगामध्ये माणसाला आयुष्य किती आहे? बोला ना. 100. खरं बोलताय का? बरोबर ना? माणसाला कलियुगामध्ये आयुष्य आहे 100 वर्ष. पण 100 वर्ष कोणी जगत, आणि जगलाच तर भाग्यवान. बरोबर? ऐका, आता कलियुगाचे 4 चरण पडतात. आपण ज्या युगामध्ये आहोत कलियुगाचे 4 चरण पडतात. पहिल्या चरणात माणसं पूर्ण 100 वर्ष आयुष्य जगणार आहेत. दुसरं चरण लागलं की माणसं 50 वर्ष आयुष्य जगणार आहे. किती? 50. तिसरं चरण लागलं की माणसं 25 वर्ष आयुष्य जगणार आहेत. आणि चौथं चरण जेव्हा कलियुगाचं लागेल तेव्हा माणसाचं आयुष्य 12.5 वर्षाचं राहणार आहे. किती? 12.5 वर्ष माणसं आयुष्य जगतील. जेव्हा कलियुगाचं चौथं चरण लागेल ना तेव्हा 12.5 वर्ष आयुष्य माणसं जगतील. आणि त्या चौथ्या चरणामध्ये हरभऱ्याचं झाड माहितीये का तुम्हाला? हरभऱ्याच्या झाडाखाली बसून माणसं जेवण करतील. कोणत्या चरणात? कलियुगाच्या चौथ्या चरणात. आता कलियुगाचं पहिलं चरण चालू आहे. 100 वर्ष जगताय का माणसं? नाही ना? 50 मध्ये चालली जात आहेत ना? समजून घ्या. आता कलियुगाला जर 4,32,000 आयुष्य असेल तर फक्त कलियुग चालू झाल्यापासून 5,000 वर्ष झालेली. किती? बोला ना. ऐका, फक्त कलियुगाचं त्या ठिकाणी आगमन झालंय तरी सुद्धा या कलियुगामध्ये एवढा महाकार होऊ लागलेला आहे. तुम्ही विचार करा, जेव्हा कलियुग पूर्ण येईल तेव्हा काय घडेल आणि काय नाही. विठ्ठल विठ्ठल तुम्ही हे ऐकलं असेल नसेल मला माहित नाही, पण माझं सांगायचं काम आहे. आपण ज्या युगात राहतोय त्याचं नाव कलियुग. त्याचं आयुष्य 4,32,000.
चौथ्या चरणात माणसं हरभऱ्याच्या झाडाखाली बसून अन्न खाणार, भोजन खाणार आहेत. म्हणून सांगते, जोपर्यंत आपल्याला इतकं सुंदर आयुष्य भगवंताने दिलेलं आहे, तर तुकोबाराय म्हणतात, हा मानव देह प्राप्त झाल्यानंतर जर तुम्हाला भवसागर पार करायचं असेल तर क्षणाक्षणाला तुम्ही काय विचार करा. अभंगाचं पहिलं चरण. क्षणक्षणी हाती, क्षणक्षणी हाती, क्षणक्षणी हाती करावा विचार. 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 करावया भवसिंधू, करावया भवसिंधू. नाशिवंत देव, नाशिवंत देव, जाणार सकळ. नाशिवंत देव, नाशिवंत देव, नाशिवंत देव, जाणार सकळ. नाशिवंत देव, नाशिवंत देव, नाशिवंत देव, जाणार सकळ. नाशिवंत देव, नाशिवंत देव, नाशिवंत देव, जाणार सकळ. क्षणोक्षणी हाची करावा विचार, तरावया पार भवसिंधू. नाशिवंत देह जाणार सकळ, आयुष्य खातो काळ सावधान. तुकोबाराय म्हणतात, क्षणाक्षणाला तुम्ही विचार करा. आपला जो क्षण आहे ना, तो वेळ आपला असा वाया चाललेला आहे, जसा पायावर कुऱ्हाड पडावी ना, तसा आपला वेळ वाया चाललाय. म्हणून माणसानं सावध झालं पाहिजे. हा मानवी देह प्राप्त झाल्यानंतर याचं चंदन करायचं आहे, सोनं करायचं आहे की कोळसा करायचा आहे, हे माणसाच्या हातात आहे. कुणाच्या? माणसाच्या हातात आहे. देवानं आपल्याला हा देह चंदनासारखा दिला, याचं सोनं करायचं की कोळसा करायचं आपल्या हातात आहे. इतकं गोड उदाहरण सांगेल मी तुम्हाला, लक्षपूर्वक ऐका. एकदा जंगलामध्ये राजा गेला. राजा जंगलामध्ये जात असताना त्या ठिकाणी एक व्यक्ती लाकडं तोडत होता, आणि लाकडं तोडत असताना राजाच्या पायाजवळ सर्प आला. काय आला? सर्प आला. राजाच्या पायाजवळ सर्प पाहिला त्या लाकडं तोडणाऱ्या माणसाने आणि त्याने काय केलं, तो सर्प उचलला आणि बाजूला फेकला. बाजूला फेकल्याबरोबर माय त्या ठिकाणी त्या राजाचा प्राण वाचला. आणि जो व्यक्ती आपला प्राण वाचवतो ना, त्याला कधी विसरायचं नसतं. एखाद्या वेळेला रात्रीच्या समयाला रस्त्यानं कोणीच नाहीये आणि त्या ठिकाणी तुमची गाडी बंद पडावी, गाडी बंद पडली, त्यावेळेला एखादा व्यक्ती जर तुमची मदत करत असेल ना, तर तो माणूस नाही, तो कोण आहे? देव माणूस आहे. तो देव येतो साक्षात आपल्या मदतीला, म्हणून त्याला कधी विसरायचं नाही. ऐका माय, त्याचा प्राण वाचवला. त्या राजानं त्याला दरबारात घेतलं, त्या लाकडं तोडणाऱ्या माणसाला, लाकूड तोड्याला, आणि प्रधानाला सांगितलं, याने माझा प्राण वाचवलाय, म्हणून याला 5 एकर चंदनाची बाग देऊन टाक. किती एकर? किती एकर? 5 एकर चंदनाची बाग देऊन टाक. ऐका माय, राजानं 5 एकर चंदनाची बाग त्याला दिली. तो घरी गेला, उदरनिर्वाह करू लागला. काही दिवसानंतर राजाला वाटलं, आपण ज्याला 5 एकर चंदनाची बाग दिली आहे, त्या व्यक्तीचा आज मोठा बंगला झाला असेल, सुखानं आनंदानं जीवन जगत असेल, म्हणून आपण एकदा त्याच्याकडे जाऊया. जेव्हा राजा त्याला पाहण्यासाठी गेला, अगोदर तो व्यक्ती ज्या झोपडीत राहत होता ना, त्या झोपडीत राजाला आज तो दिसला. दिसल्याबरोबर राजाला दुःख वाटलं. राजा त्याच्या घरी गेला. तो जेवण करत होता बाबा, आणि जेवण करत असताना राजानं त्याला विचारलं, का रे बाबा, तुला मी 5 एकर चंदनाची बाग दिली, तू काय केलं त्याचं? त्यावेळेला तो व्यक्ती म्हणतो, राजेसाहेब, अगोदर मला जंगलात रान भटकावं लागायचं, लाकडं तोडून आणावी लागायची, तेव्हा मी त्याचा कोळसा बनवायचो आणि बाजारात विकायचो.
पण ऐका ना राजे, आता मला वन भटकायची गरज राहिली नाही. आता मी स्वतःच्या बागेमध्ये जातो. तुम्ही जे मला 5 एकर चंदनाची बाग दिली आहे, त्या बागेत जातो, चंदनाची लाकडं तोडतो आणि त्या लाकडाचा कोळसा बनवतो आणि कोळसा बनवून मी बाजारभावात 5 रुपये 6 रुपये भावाने तो विकतो. पुढचं ऐका, पुढचं फार छान आहे. 5 रुपये 6 रुपये बाजार भावामध्ये विकतो. दादा आवाज थोडा मोकळा. त्यावेळेला त्या व्यक्तीनं सांगितलं, राजे साहेब तुमच्यामुळं मला माझी दवदव, माझी त्या ठिकाणी कष्ट माझे कमी झाले. तेव्हा राजानं विचारलं, का रे बाबा सगळी लाकडं जाळली का? म्हणे हो, सगळी 5 एकर जाळली मी, एकही लाकूड उरलं नाही. तेव्हा तो माणूस म्हणू लागला, नाही राजे साहेब, आज पुरता 1 लाकूड माझ्याकडे उरलेलं आहे. त्यावेळेला राजानं सांगितलं, हे लाकूड घे, शेजारच्या गावात जा आणि एखाद्या व्यापाराला विचार की याची किंमत काय आहे. तेव्हा तो व्यक्ती ते लाकूड घेतो, व्यापाराकडे जातो आणि म्हणतो, काका हे चंदनाचं लाकूड आहे, याची किंमत काय आहे एवढं मला सांगता का? तुम्ही घेता का? त्यावेळेला त्या व्यक्तीनं सांगितलं, हे चंदनाचं लाकूड आहे, याची किंमत आहे 1 लाख रुपये. किती लाख? पुढचं आता ऐका, पुढचं फार सुंदर आहे. त्याने सांगितलं 1 लाख रुपये किंमत आहे. आता हा घरी आला, घरी आल्यानंतर डोक्याला हात लावून बसला आणि विचार करू लागला, राजाने मला किती एकर दिली होती? 5 एकर. आणि मी किती एकर जाळली? 5 एकर चंदनाची बाग जाळली. ऐका आता, राजानं चंदनाची बाग याला सोनं करण्यासाठी दिली होती, पण याने काय केलं? कोळसा केला. तसंच देवरूपी राजानं हा चंदनासारखा देह आपल्याला सोनं करण्यासाठी दिला, पण आपण काहीही खाऊन, काहीही पिऊन याचा काय केला? कोळसा केला. म्हणून राजा रूपी देवाचे उपकार म्हणा की त्याने चंदनासारखा देह आपल्याला दिला. विठ्ठल विठ्ठल. माणसाचं इतकं भाग्य आहे की त्याला मानव देह जन्म प्राप्त झालाय बाबा. इतका सुंदर देह आहे, पण या देहाला कुठेही वाया घालू नका. क्षणाक्षणाला विचार करा. बरं आजपर्यंत नसेल विचार केला ना, आजपासून तरी करा की इथून पुढे मागचं जाऊ द्या, जे झालं ते झालं. पण देवाकडे तुम्ही जर त्याच्याकडे माफी मागितली ना, तो देव तुम्हाला माफ करतो. मला एक सांगा, पुतना जेव्हा भगवंताला मारण्यासाठी आली ना, देवाने डोळे बंद केले होते. काय केले होते? डोळे बंद केले होते. का माहितीये? देवानं सांगितलं, देवाचे 2 डोळे जे आहेत ना, एक चंद्रलोक आहे, एक सूर्यलोक आहे. भागवतामध्ये 28 कारण याचे. पण ऐका, ते चंद्रलोक आणि सूर्यलोक म्हटलं, पुतना बालघातिनी आहे, तिला आमच्या लोकात आम्ही जागा देणार नाही, म्हणून देवानं डोळा बंद केलं. पण ऐका, पुढचं म्हणतात, देव भगवान परमात्मा म्हणतो की जे पाहण्याच्या योग्यतेचे आहेत त्यांनाच देव पाहतो. पुढचं ऐका, रावणाला कुणी मारलं? जागे आहेत का? सकाळ आहे, रात्र नाही, बोला ना. रावणाला कोणी मारलं बाबा? कोणी? रामाने नाही म्हणायचं, प्रभू रामाने म्हणायचं. जर आपल्या देवांचा आदर आपण नाही करणार तर बाकीचे आदर करायला चुकणार नाही. आपल्या देवाचा आदर आपण केला पाहिजे. प्रभू राम म्हणायचं किंवा श्रीराम म्हणायचं, श्रीकृष्ण म्हणायचं, प्रभू श्रीकृष्ण म्हणायचं. ऐका, तुम्ही काय उत्तर दिलं मला? रावणाने कोणी मारलं? आता बोला. प्रभू रामाने. बरोबर, तुम्ही मला उत्तर दिलं रावणाला प्रभू रामाने मारलं. तुमचं उत्तर चुकीचं आहे. तुम्ही म्हणाल ताई नवीन रामायण तयार करायचं की काय? नाही, उत्तर ऐका. रावणाला प्रभू रामाने नाही मारलं, रावणाला त्याच्या अहंकाराने मारलं. कुणी मारलं? म्हणून कितीही संपत्ती असू द्या, रावणासारखा जर अहंकार आला तर दुसरे तुम्हाला मारायची वाट बघणार नाही, तुम्ही स्वतःच गेल्याशिवाय राहणार नाही. विठ्ठल विठ्ठल. माझा विषय इथे होता, पुतना राक्षसीन होती आणि रावणाला भगवंताने पाहिलं की नाही. जेव्हा रावण प्रभू रामांसमोर आला तेव्हा प्रभू रामांनी त्यांच्या डोळ्याने प्रभू रामांनी रावणाला पाहिलं, पण कृष्णानं, प्रभू कृष्णानं पुतनेला पाहिलं नाही. ऐका, पुढचा सिद्धांत ऐका. पुतना जी होती ती राक्षसीन होती, पण रूप बदलून आली होती. काय बदलून आली? रूप बदलून देवासमोर गेली. म्हणून भगवंताने डोळे बंद केलं, पाहिलं नाही. पण त्या ठिकाणी रावण जो होता तो त्याच्या खऱ्या स्वरूपामध्ये देवासमोर गेला, म्हणून भगवंताने त्याला पाहिलं. पुढचं वाक्य ऐका. भगवान परमात्मा
रूप बदलणाऱ्या लोकांकडे पाहात कळलं तर बघा. जे रूप बदलणारी माणसं आहेत त्यांच्याकडे देव कधीच पाहत नाही. म्हणून मी सांगितलं ना, तुम्ही क्षणाक्षणाला विचार करा. आतापर्यंत जे झालं ते झालं, पण आज भगवंतासमोर जा, उभं राहा. देवा, मी पापी आहे, मी अधाम आहे, माझ्याकडून काही पाप झालं असेल, देवा मला माफ कर. तो लेकरासारखा तुम्हाला पोटात घेईल आणि माफ केल्याशिवाय राहणार नाही. म्हणून क्षणाक्षणाला विचार करा. हा मानवी देह प्राप्त झालाय ना, मग आपण काय केलं पाहिजे? याचा सोनं करायचं की कोळसा करायचा? माणसाचा एक स्वभाव आहे, माणूस जीवन जगतो हो, पण दुसऱ्याचे दोष काढण्यामध्ये जीवन जगतो, स्वतःच बघत नाही. एकदा एक माणूस कोकिळेला म्हणाला, फार सुंदर आहे का? एक माणूस कोकिळेला म्हणतो, कोकिळा अगं फार सुंदर गातेस तू, कोकिळा फार सुंदर गातेस तू, पंचम मध्ये गातेस, तुझा आवाज फार गोड आहे, पण तू जर काळी नसती ना फार बरं झालं असतं. कोण म्हणतं? माणूस म्हणतो. तोच माणूस पुन्हा सूर्याकडे जातो, सूर्याला म्हणतो, अरे सूर्या फार तेजस्वी आहे तू, फार सुंदर आहे, पण तू जर तापला नसता ना फार बरं झालं असतं. कोण म्हणतं? माणूस म्हणतो. ऐका अजून, तोच माणूस चंद्राकडे जातो रात्री आणि चंद्राला म्हणतो, अरे चंद्रा फार शीतल आहेस तू, फार शीतल आहेस, पण ऐक ना चंद्रा, जर तुला काळा डाग नसता ना तर तू फार सुंदर दिसला असता. आता ऐका, कोकिळा, चंद्रदेव, सूर्यदेव एकत्र येतात आणि तिघही या माणसाला म्हणतात, अरे माणसा, तुझ्यामध्ये सगळं काही आहे, सर्व गुण संपन्न आहे माणसा तू, पण तुझ्यामध्ये जर दुसऱ्याचे दोष काढण्याची नीतिमत्ता नसती ना तर तू फार सुंदर असता. विठ्ठल विठ्ठल म्हणून मानवी देह जर प्राप्त झाला ना बाबा, तर या मानवी देहाचं सोनं करा. मग तुकोबाराय म्हणतात, क्षणाक्षणाला तुम्ही विचार करा. तरा वया पार भव सिंधू. हा देह कसा आहे? हा देह नाशिवंत आहे, आणि हा देह नाशिवंत आहे. हा देह नाशिवंत, मलमूत्राचा बाधा, वरी चर्म घातलेली, कर्म कीटकांचा सांदा. म्हणून सांगतात तुकोबाराय की हा देह कसा आहे? अभंगाचं द्वितीय चरण. नाशिवंत देह जाणार सखल, नाशिवंत देह जाणार सखल, नाशिवंत देह जाणार सकल, नाशिवंत देह जाणार सकल, नाशिवंत देह जाणार नाशिवंत देह जाणार सकल, नाशिवंत देह जाणार सकल. आवीचे खातो काळ सावधान, आवीचे खातो काळ सावधान, सावधान सावधान, नाचवंत देह जाणार सकल, नाचवंत देह जाणार नाशिवंत देह जाणार सकळ, आयुष्य खातो काळ सावधान. सावधान व्हायला सांगितलंय तुकोबारायांनी.